नमस्कार, माझी योजना चॅनलमध्ये मी रुचिता आपले स्वागत करते। महाराष्ट्र शासनाच्या महत्त्वाकांक्षी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी एक अत्यंत आनंदाची आणि महत्त्वाची बातमी आहे। अनेक दिवसांपासून ज्या अपडेटची महिला वाट पाहत होत्या तो ई-KYC एडिट ऑप्शन दुरुस्तीचा पर्याय आता योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर उपलब्ध करून देण्यात आला आहे। ज्या महिलांच्या अर्जामध्ये किंवा ई-KYC करताना चुका झाल्या होत्या त्यांच्यासाठी ही शेवटची संधी असणार आहे। पाहूयात सविस्तर अपडेट। वेबसाईटवर आता ई-KYC दुरुस्तीचे पर्याय स्पष्टपणे दिसत आहेत। ज्या अर्जदारांकडून यापूर्वी ई-KYC करताना चुका झाल्या होत्या त्यांना आता त्यामध्ये सुधारणा करता येणार आहे। हा नवीन अपडेट प्रामुख्याने खालील 3 प्रकारच्या लाभार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे। 1. ज्यांनी ई-KYC करताना घाईगडबडीत चुकीचे पर्याय निवडले होते। 2. ज्या महिलांना पती किंवा वडील हयात नसल्यामुळे त्यांचा आधार क्रमांक टाकताना अडचण येत होती त्यांच्यासाठी आता कागदपत्रे अपलोड करण्याचा आणि माहिती भरण्याचा स्वतंत्र पर्याय उपलब्ध झाला आहे। 3. नवीन ई-KYC ज्यांनी अद्याप ई-KYC प्रक्रिया पूर्ण केलेली नाही त्यांनाही हे पूर्ण करता येईल। शासनाने ई-KYC पूर्ण करण्यासाठी किंवा त्यामध्ये दुरुस्ती करण्यासाठी 31 डिसेंबर 2025 पर्यंतची मुदत दिली आहे, पण त्यासोबतच एक मोठी टीप दिली आहे, ती लक्षात घ्या। ही केवळ सुधारणा करण्याची अंतिम संधी असून हा पर्याय 31/12/2025 पर्यंत उपलब्ध करून देण्यात आला आहे। याचा अर्थ असा की तुम्हाला अर्जात दुरुस्ती करण्याची फक्त एकदाच संधी मिळणार आहे। जर तुम्ही आताही घाईगडबड करून पुन्हा चूक केली तर तुम्हाला पुन्हा संधी दिली जाणार नाही आणि तुमचा अर्ज रद्द होऊ शकतो। ही शेवटची संधी असल्याने अर्जदारांनी अत्यंत काळजीपूर्वक फॉर्म भरणे अपेक्षित आहे। लगेच वेबसाईटवर जाऊन घाईने कोणताही बदल करू नका। येस की नो नक्की कोणता पर्याय निवडायचा, कागदपत्रे कशी अपलोड करायची याबद्दलची सविस्तर माहिती पाहून आणि खात्री करूनच मग एडिटच्या पर्यायाचा वापर करावा। लाडकी बहीण योजनेच्या वेबसाईटवर झालेला हा बदल दिलासादायक असला तरी ही शेवटची संधी असल्याने महिलांनी अत्यंत काळजीपूर्वक आणि व्यवस्थित माहिती भरून आपला लाभ निश्चित करावा। मी रुचिता या महत्त्वपूर्ण माहितीसह इथेच थांबते। माझी योजना चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।